नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडवळे सर. आज आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत धातू आणि अधातू यांच्या रासायनिक गुणधर्माची सखोल अशी माहिती. मित्र, धातू आणि अधातू आणि धातू सदृश्य ही वर्गीकृत केलेली ही 3 गट या मूलद्रव्यांची आपण चर्चा करत आहोत. त्यात धातू हा संख्येनं मोठा असणारा 86-87 या पृथ्वी तलावर आजतागायत ही धातू मूलद्रव्य आपल्याला मिळालेली आहेत. त्याचबरोबर 22 ते 23 ही अधातू मूलद्रव्य या पृथ्वी तलावर आहेत. आणि त्याचबरोबर धातू सदृश्य हा तिसरा प्रकार तो या ठिकाणी संख्येनं सर्वाधिक कमी आहे. त्या अंतर्गत धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म समाविष्ट आहेत. तर तो संख्येनं 8 ते 9 या संख्येत तो या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे. तर मित्र, या धातू अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्यांच्या गुणधर्मासंदर्भात चर्चा करत असताना आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म हे अभ्यासलेले आहेत, जे आपल्याला दिसतात, म्हणजेच भौतिक. जशी त्यांची स्थिती आहे म्हणजेच त्यांच्या स्टेट्स स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही रूपात ते कोणकोणत्या प्रमाणात आढळतात हे आपण चर्चा केलेली आहेच. पण आज या ठिकाणी आपल्याला त्या धातूच्या रासायनिक गुणधर्माबद्दल चर्चा करायची आहे. तर मित्र, रासायनिक दॅट मीन्स केमिकल प्रॉपर्टीज ह्या अभ्यासत असताना यांच्या ज्या काही आपल्याला 4-5 रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करायचे, त्यात पहिला गुणधर्म हा आपल्याला पाहायचा आहे, तर तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. द इलेक्ट्रॉनिक स्वरूपन दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन हा जो एक रासायनिक गुणधर्माचा पहिला प्रकार आपण पाहतो. त्यामध्ये आमच्या लक्षात येतं की इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण कुणाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. तर मित्र, सर 1913 मध्ये नील्स बोर या शास्त्रज्ञानी या प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणु अंतर्गत असणाऱ्या इलेक्ट्रॉनचं त्यांनी वितरण केलं. वितरण करण्यासाठी त्यांनी अशा ठराविक कक्षासुद्धा निर्माण केल्या, त्याला आपण KLMN अशा म्हणतो. आणि त्यांना अनुक्रमे 1, 2, 3, 4 अशी ही त्यांनी नावे दिली. आणि या KLMN या कक्षा अंतर्गत या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या दॅट मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही किती आहेत हे त्यांनी निर्धारित केली संख्या. त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की तर मित्र, या इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या कक्षा अंतर्गत या 4 कक्षा नील्स बोर या शास्त्रज्ञांनी निर्धारित केल्या. त्यांना KLMN ही नावे दिली. त्यांचे क्रमांक हे 1, 2, 3, 4 असे दिले. आणि या प्रत्येक कक्षा अंतर्गत इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची जी क्षमता आहे तर ती आपल्याला सांगितली. तर पहिल्या कक्षेमध्ये म्हणजे K कक्षेमध्ये 2, M कक्षेमध्ये 8, M कक्षेमध्ये 18, तर N कक्षेमध्ये ही 32 इलेक्ट्रॉनची संख्या सामावून घेण्याची क्षमता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीचं हे जे एक इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे, तर हे इलेक्ट्रॉन स्वरूपन जो एक धातूचा अधातूचा एक रासायनिक गुणधर्माचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर मित्र, प्रत्येक धातू मूलद्रव्याच्या
अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन हे सामावले जाऊ शकतात किंवा असतात याबद्दल थोडीशी आपण चर्चा करू. तर कोणत्याही धातू मुद्रणाच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत हे 1, 2 किंवा 3 एवढ्याच प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही असते. बाह्यतम कक्षेतील संख्या सांगतोय. काही धातू मुद्रणांच्या बाह्यतम कक्षेत ही 1 इलेक्ट्रॉनची संख्या असेल. फॉर एक्झाम्पल आपण या संदर्भातलं एक उदाहरण घेऊ शकतो की सोडियम या धातू मुद्रणाचा अणुअंक हा 11 आहे आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2, 8, 1 आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम ज्याचा अणुवस्तुमान हा 12 आहे, अणुअंक हा 12 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2, 8, 2 या स्वरूपाचं असेल. त्याचबरोबर ॲल्युमिनियम ज्याचा अणुअंक हा 13 आहे आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2, 8, 3 या प्रमाणामध्ये असेल. तर यावरून आमच्या लक्षात येतं की ही जी धातू आहेत तर या प्रत्येक धातूच्या बाह्यतम कक्षेअंतर्गत इलेक्ट्रॉनची संख्या ही किती आहे. तर सोडियम या धातू मुद्रणाच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन संख्या आहे. मॅग्नेशियममध्ये 2 आहे तर ॲल्युमिनियममध्ये ही इलेक्ट्रॉनची 3 संख्या आहे. तर सरासरी एवढ्याच प्रमाणामध्ये कोणत्याही धातू मुद्रणाच्या अणूच्या बाह्यतम कक्षाअंतर्गत ही संख्या असू शकते. काहीमध्ये 1 असेल, काहीमध्ये 2 असेल, काहीमध्ये 3 असेल. म्हणजेच 3 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन हे धातू मुद्रणाच्या बाह्यतम कक्षेमध्ये सामावले जात नाहीत. तर अशा पद्धतीची ही एक इलेक्ट्रॉन स्वरूपनाबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी या उदाहरणावरून सांगता येते. ते म्हणजे सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल अथवा ॲल्युमिनियम असेल यांच्या अंतर्गत असणारे जे 11, 12 आणि 13 अणुअंक आहेत याच्यावरूनच या ठिकाणी आपण 2, 8, 1, 2, 8, 2 आणि 2, 8, 3 या स्वरूपाची ही इलेक्ट्रॉन स्वरूपन दॅट मीन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम, मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम ही या ठिकाणी आपण निर्धारित केली, दाखवली, निर्देशित केली. तर अशा पद्धतीची ही इलेक्ट्रॉन स्वरूपनाची एक रासायनिक गुणधर्माची बाजू या धातू मुद्रणांची आमच्या लक्षात येते. त्यानंतर या दुसऱ्या गुणधर्मामध्ये आपण लक्षात घेऊ आयनांची निर्मिती. काय म्हणतं? आयनांची निर्मिती ही कशा स्वरूपामध्ये या धातू मुद्रणामध्ये होते. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ आयन्स, त्याला आपण फॉर्मेशन ऑफ आयन्स म्हणतो. हाऊ टू फॉर्म द आयन्स याबद्दल चर्चा करत असताना प्रत्येक धातू मुद्रणाचं एक हॅबिट आहे की हे आपल्याकडील जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात. दॅट मीन्स ऑल मेटल्स आर डोनर. सर्व धातू हे इलेक्ट्रॉन देणारे आहेत. इन ऑल नॉन मेटल्स आर रिसिव्हर. आणि सर्व अधातू हे इलेक्ट्रॉन घेणारे आहेत. यावरून आम्ही लक्षात घेतो की या धातू मुद्रणामध्ये सोडियम असेल, त्याचबरोबर मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल. यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन तर आता आपण लक्षात घेतलेच. त्यामध्ये 2, 8, 1 हा सोडियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपन होतं. 2, 8, 2 हे मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन होतं आणि 2, 8, 3 हे ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन होतं. आता हे सर्वच्या सर्व हा सोडियम आयन आहे, सोडियम अणू आहे. सोडियम अणू हा मॅग्नेशियम अणू, हा ॲल्युमिनियम अणू आहे. कोण आहे? ॲल्युमिनियम अणू आहे. आता या प्रत्येक धातू मुद्रणाच्या अणुसंदर्भातली थोडीशी एक आयन निर्माण होण्याची प्रक्रिया आपण पाहणार आहोत.
तर सोडियम हा काय करतो, तर अष्टक स्थिती प्राप्त करण्याच्या दृष्टीनं हा धडपड करतो. तसेच प्रत्येक मूलद्रव्यातील अणू हे आपलं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे अष्टक स्थिती पूर्ण केलेलं निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणजेच आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन हे कशा पद्धतीने येतील या दृष्टीनं ते सातत्यानं प्रयत्नशील असतील. आणि म्हणून तर या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया घडतात. प्रत्येक धातू, अधातू अथवा धातू सदृश या प्रकारच्या मूलद्रव्यांना वाटतं की आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉनची निर्मिती व्हावी. त्या दृष्टीनं ते या ठिकाणी प्रयत्न करतात आणि त्याच माध्यमातून ही आयनांची निर्मिती सुद्धा होत असते. तर सोडियम आपल्या बाह्यतम कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन जर हा दिला तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये कोणती संख्या राहणार आहे, 8. दॅट मीन्स याचं अष्टक स्थान प्राप्त होणार आहे. म्हणून या दृष्टीनं हा काय करतो, तर आपल्या बाह्यतम कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन हा अधातू मूलद्रव्याला डोनेट करतो, देतो, शेअरिंग करतो. अशा पद्धतीची ही एक इलेक्ट्रॉन देण्याची प्रक्रिया आहे. हा सोडियम याने 1 इलेक्ट्रॉन हा डोनेट केला. हा 1 इलेक्ट्रॉन याच्यातून कमी झाला आणि याचा परिणाम म्हणून काय झालं की याच्या डोक्यावर एक धनप्रभार हा निर्माण झाला. हा एक धनप्रभार का निर्माण झाला, एक उदाहरण या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. फॉर एक्झाम्पल, हा सोडियमचा अणू आहे. या सोडियमच्या अणू अंतर्गत ही प्रोटॉनची संख्या आहे जी धनप्रभारित असते, ही न्यूट्रॉन आहे आणि हे मात्र इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित, न्यूट्रॉन हा प्रभाररहित. पण मित्र, या ठिकाणी प्रोटॉनची संख्या जर 11 असेल, हा आपण सोडियमचा अणू उदाहरण म्हणून घेतलाय. या सोडियमच्या अणू अंतर्गत चर्चा करतो आपण, प्रोटॉनची संख्या ही 11 आहे, तर इलेक्ट्रॉनची सुद्धा किती असणार, 11च असणार. जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असेल तेवढीच प्रोटॉनची संख्या असेल, जेवढी प्रोटॉनची संख्या असेल तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असणार. म्हणजेच या प्रत्येक अणू अंतर्गत ज्या 2 राशी आहेत, ज्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आहेत, तर these are the fundamental particles of an atom and these both are in equal number, equal in number, always in equal in number. That means प्रोटॉनची संख्या जर 11 असेल तर इलेक्ट्रॉनची सुद्धा 11च असणार. याची जर 5 असेल तर याची सुद्धा 5च असणार. याची जर 20 असेल तर याची सुद्धा 20च असणार. अशा पद्धतीची ही दोन्ही राशी जर आपण लक्षात घेतली, प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची, तर ही नेहमी समान अंकातच असते. म्हणजेच या ठिकाणी सोडियमचं आपण उदाहरण घेतलं, या सोडियम अंतर्गत 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन आहेत. परंतु या रासायनिक अभिक्रिया अंतर्गत आयनांच्या निर्मितीमध्ये सोडियम हा आपल्या बाह्यतम कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन हा कुणाला तरी देऊन टाकतो, हा गमावतो, हा डोनेट करतो. आणि 1 इलेक्ट्रॉन जर या ठिकाणी जर मायनस झाला तर याच्याकडं इलेक्ट्रॉन राहिले किती, हा 1 मायनस झाला म्हणजे याच्याकडं राहिले 10 इलेक्ट्रॉन. आणि आता प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या यांच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर कोणती संख्या ही एक्सेस याच्याकडं राहिली, याच्याकडे शिल्लक राहिलेला एक्स्ट्रा प्रमाण हा कोणता आहे, हा जर आपण कन्फर्म केला तर आमच्या लक्षात येतं की या ठिकाणी प्रोटॉनची संख्या ही आता ही 11च आहे, परंतु इलेक्ट्रॉन मात्र आता या ठिकाणी किती झाले, संख्येनं 10 झालेत. म्हणजेच या ठिकाणी एक प्रभार ज्यादा कोणता या सोडियमच्या डोक्यावर असेल तर तो म्हणजे धनप्रभार असेल. कितीनं जास्त असेल तर 1 न जास्त असेल. 1 न का जास्त असेल, कारण की त्याने 1 इलेक्ट्रॉन हा दुसऱ्याला डोनेट केला आणि याचा परिणाम म्हणून याच्याकडं 1 धनप्रभार हा डोक्यावर एक्सेस राहिला, एक्स्ट्रा राहिला. अशा पद्धतीची ही एक सोडियमची 1 धनप्रभार निर्माण करण्याची एक टेंडन्सी या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सेम थिंग अशाच पद्धतीची ही दुसरे उदाहरण आपण पाहू शकतो, ज्यामध्ये आमच्या लक्षात येणार आहे की सोडियम हा किती आयनांची निर्मिती करतो. तर मित्र, मॅग्नेशियम हा किती आयनांची निर्मिती करतो. मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसतात पहा, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. जर या मॅग्नेशियमने आपल्या अंतर्गत असणाऱ्या बाह्यतम कक्षेतील 2 इलेक्ट्रॉन जर दुसऱ्याला जर दिले तर काय होईल, तर या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की हा जो मॅग्नेशियम आहे, तर या मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन जर दुसऱ्याला दिले, याच्याकडले गमावले गेले,
याने जर कोणाला जर डोनेट केले तर याच्या डोक्यावर किती धनप्रभार हे शिल्लक राहतील. तर आता ज्याप्रमाणे सोडियमच्या संदर्भात चर्चा केली की ह्याने 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून याच्या डोक्यावर 1 धन हा शिल्लक राहिला. आता या ठिकाणी मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतोय म्हणून याच्या डोक्यावर किती प्रभार राहिले पहा, 2 धनप्रभार हे शिल्लक राहिले. म्हणजेच Mg डाय पॉझिटिव्ह हा या ठिकाणी आयनांची निर्मिती करत असल्याचं आमच्या लक्षात आलं की मॅग्नेशियम याने किती आयनांची निर्मिती केली तर 2 धन आयनांची निर्मिती केली. सेम थिंग अशा पद्धतीची ही प्रक्रिया आपण पाहू. हा झाला या सोडियम अणूपासून हा सोडियम आयन. आता हा मॅग्नेशियम अणूपासून काय बनला पहा, मॅग्नेशियम आयन. अशा पद्धतीची या सोडियमची आणि मॅग्नेशियमची ही आयन निर्माण करण्याची प्रक्रिया ही या 2 उदाहरणातून आमच्या लक्षात आली. सेम थिंग या तिसऱ्या उदाहरणाबद्दल आपण चर्चा करूया, तो म्हणजे ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियमच्या बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत लक्षात घ्या. याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत. जर याने हे 3 इलेक्ट्रॉन जर कुणाला जर दिले तर त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन राहणार आहेत. त्याचं अष्टक स्थान प्राप्त होणार आहे. या दृष्टीनं हा काय करेल तर आपल्या बाह्यतम कक्षातील हे जे 3 इलेक्ट्रॉन आहेत तर हे 3 इलेक्ट्रॉन कुणाला तरी हा डोनेट करेल आणि याचा परिणाम म्हणून याचा जो इलेक्ट्रॉन स्वरूपाचा प्रकार आहे तर हा कसा होईल तर 2 आणि 8 होईल. सेम थिंग या ठिकाणी मॅग्नेशियम सुद्धा 2 आणि 8 झाले. सोडियमचा सुद्धा या ठिकाणी 2 आणि 8 झाले. म्हणजेच या ठिकाणी ॲल्युमिनियम आपल्या बाह्यतम कक्षातील 3 इलेक्ट्रॉन हा कुणाला तरी डोनेट करतोय. हे 3 इलेक्ट्रॉन याच्यापासून वेगळे झाले. म्हणजेच या ॲल्युमिनियमने 3 इलेक्ट्रॉनचं डोनेट करण्याचं कार्य केले म्हणून याच्या डोक्यावर किती प्रभार येतील हो, 3 धनप्रभार येतील. 1, 2 आणि 3 धनप्रभार याच्या डोक्यावर हे एक्सेस राहिले, शिल्लक राहिले. म्हणजेच त्या ठिकाणी त्या ॲल्युमिनियम अणूपासून हा ॲल्युमिनियम आयन निर्माण झाला. याला आपण काय म्हणू, ॲल्युमिनियम आयन, जो आपण त्या ठिकाणी ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह म्हणून लक्षात घेऊ शकतो, मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह म्हणून लक्षात घेऊ शकतो आणि सोडियम हा सिंगल पॉझिटिव्ह म्हणून लक्षात घेऊ शकतो. तर मित्र, अशा पद्धतीची या धातू अंतर्गत असणारी एक रासायनिक गुणधर्माची बाजू ती म्हणजे आयनांची निर्मिती करण्याची ही आपण समजू शकतो, लक्षात घेऊ शकतो. अशा प्रकारचा जो एक रासायनिक गुणधर्माचा हा दुसरा प्रकार या ठिकाणी आपला लक्षात येतो. तर मित्र, या दुसऱ्या प्रकारानंतर लगेचच आपण हा तिसरा प्रकार लक्षात घेणार आहोत. तर तो म्हणजे या धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया ही कशी होते हे आपण लक्षात घेणार आहोत. कोणाची अभिक्रिया चालू आहे, धातूंची रासायनिक अभिक्रिया चालू आहे. कोणाबरोबर रासायनिक अभिक्रिया व्हायली, ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया व्हायली. या रासायनिक अभिक्रियेमध्ये काय लक्षात येणार आहे की प्रत्येक धातू हा या ठिकाणी ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया करतो आणि या रासायनिक अभिक्रियेच्या माध्यमातून तो त्या धातूंची ऑक्साईड निर्माण करतो. उदाहरण आपण समजून घेऊया. तर हा धातू एकंदरीत प्रत्येक ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर कशा पद्धतीनं त्या धातूंची ऑक्साईड बनवतो हे आपण लक्षात घेऊ. एक उदाहरण म्हणून प्रथम मी या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया ही मराठीमध्ये मांडतो. हा धातू अधिक हा ऑक्सिजन काय होईल, धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली असता तयार होणारे घटक म्हणजेच धातूंचे
धातूंचे ऑक्साईड हे या ठिकाणी उत्पादित म्हणून तयार होणार आहेत. लक्षात घ्या, एक मराठीमध्ये आपण शाब्दिक समीकरण म्हणतो याला. तर धातूंच्या रासायनिक गुणधर्मातला हा तिसरा गुणधर्म, ज्यामध्ये धातू आणि अधातू यांची रासायनिक अभिक्रिया होऊन धातूंचे ऑक्साईड्स तयार होतात. हे आपण उदाहरण म्हणून आणखी एक लक्षात घेऊ. तर मॅग्नेशियम या धातू मूलद्रव्याचा वातावरणातील हवेशी म्हणजेच वातावरणातील ऑक्सिजनशी हा संयोग होतो. म्हणजेच मॅग्नेशियमची फीत ही हवेमध्ये जाळली असता, काय म्हणतोय मी, मॅग्नेशियमची फीत हवेमध्ये जाळली असता हवेतील ऑक्सिजनचा आणि मॅग्नेशियमचा संयोग होतो आणि मॅग्नेशियम ऑक्साईड, काय म्हणला, मॅग्नेशियम ऑक्साईड हा संयोग प्राप्त होतो, ज्यालाच आपण धातूंचे ऑक्साईड असं म्हणतो. जो धातू या ठिकाणी ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया करेल त्याच धातूचा ऑक्साईड हा पुढे आपल्याला प्राप्त होईल. म्हणून हा मॅग्नेशियम ऑक्साईड आपल्याला प्राप्त झाला. मॅग्नेशियम ऑक्साईड. समीकरणाचं संतुलन नसेल तर संतुलन करावं लागेल. ऑक्सिजनची संख्या या ठिकाणी 2 आहे, मॅग्नेशियमची या ठिकाणी 1 आहे. इथं आपण लक्षात घेतली मॅग्नेशियमची पण 1 आहे आणि ऑक्सिजनची पण 1 आहे. म्हणून संख्याही आपल्याला संतुलित करण्यासाठी 2 हा सहगुणक या ठिकाणी वापरात घ्यावा लागेल आणि या ठिकाणी सुद्धा 2 हा सहगुणक वापरात घ्यावा लागेल. रासायनिक समीकरण हे संतुलित होईल. या संतुलनाची प्रक्रिया ही आपण पुढं सविस्तररित्या पाहणार आहोत. म्हणून हा पहिला उदाहरणाचा प्रकार झाला. सेम थिंग दुसरा एक उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो, तो म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम या धातूची या ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया झाली तर काय होतं, सेम थिंग जसा या ठिकाणी मॅग्नेशियमचा संयोग ऑक्सिजन बरोबर झाला आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला, तशाच प्रकारचा संयोग कॅल्शियमचा ऑक्सिजन बरोबर होऊन कॅल्शियम ऑक्साईड हा संयोग आपल्याला प्राप्त होईल. याला आपण कॅल्शियम ऑक्साईड असं म्हणतो. हा कॅल्शियम ऑक्साईड हा आपल्याला मिळाला. कॅल्शियमची संख्या ही 1 आहे, इथं पण 1 आहे. ऑक्सिजनची मात्र इथं 2 आहे, इथं मात्र 1 आहे. म्हणून 2 हा सहगुणक या ठिकाणी उत्पादितामध्ये आपल्याला द्यावा लागेल. आता कॅल्शियम 2 झाले म्हणून कॅल्शियमला सुद्धा 2 हा सहगुणक देऊन रासायनिक समीकरण हे संतुलित करावं लागेल. तर मित्र, अशा प्रकारच्या या रासायनिक गुणधर्मामध्ये हा दुसरा गुणधर्म या धातूच्या रासायनिक अभिक्रियेचा आपण पाहिला. आता थोडं पुढचा विषय आपल्याला असा लक्षात घ्यायचा आहे की ही जी धातूची ऑक्साईड या ठिकाणी आपण तयार झालेली पाहिली, तर ही धातूंची ऑक्साईड ही कशी आहे. तर धातूंची ऑक्साईड ही या ठिकाणी आम्लधर्मी आहे, आम्लारी धर्मी आहेत. कसले आहेत तो, आम्लारी धर्मी गुणधर्माचे आहेत. याच्यामध्ये निळा लिटमस हा लाल होतोय. तर या गुणधर्माचा आम्ल, आम्लारी आणि क्षार या पाठामध्ये आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मित्र, या धातूची ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर प्राप्त झालेले जे काही ऑक्साईड्स आहेत, या ऑक्साईडच्या गुणधर्माबद्दल आपण चर्चा करतोय की ऑक्साईड, फॉर एक्झाम्पल हा MgO मॅग्नेशियम ऑक्साईड या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. मॅग्नेशियम ऑक्साईडची रासायनिक अभिक्रिया ही जर धातू बरोबर झाली, आम्ला बरोबर जर झाली, काय म्हणलं, ऑक्साईड अधिक आम्ल, तर या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्याला या रासायनिक अभिक्रियेतून काय मिळणार आहे, क्षार आणि पाणी. या शाब्दिक समीकरणातून आमच्या लक्षात येईल काय की ऑक्साईड आणि आम्ल या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हे पुन्हा 2 उत्पादित आपल्याला मिळतात, तर ते म्हणजे क्षार आणि पाणी. एक उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. हे एक उदाहरण की मॅग्नेशियम ऑक्साईड हा आताच तयार झालेला एक ऑक्साईड आहे, जो आपण या ठिकाणी रासायनिक अभिक्रियामध्ये ऑक्साईड म्हणून घेतला. त्याचबरोबर आता आम्ल म्हणून एक विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घेऊ. तर या मॅग्नेशियम ऑक्साईडची या विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता
काय मिळते पहा, हा मॅग्नेशियम या ठिकाणी या हायड्रोक्लोरिक आम्लातील क्लोरीन बरोबर संयोग करतो. संयोग म्हणजे जोडणी करतो, रासायनिक अभिक्रिया करतो आणि मॅग्नेशियम क्लोराईड दॅट इज MgCl2 हा क्षार या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतोय. हे उदाहरण सोपं आहे, समजून घेता येईल. धातूंच्या ऑक्साईडची या ठिकाणी विरल आम्लाबरोबर अभिक्रिया चालू आहे, तर आम्हाला क्षार आणि पाणी हे दोन घटक मिळतात सांगितले. म्हणजेच या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड हा आम्हाला क्षार प्राप्त झाला. त्याचं नाव आहे मॅग्नेशियम क्लोराईड. काय नाव दिलं बघा, मॅग्नेशियम क्लोराईड अधिक पाणी म्हणजेच H2O. व्हॉट इज रिमेनिंग? हायड्रोजन इज रिमेन and oxygen is remain now and it will produce the H2O. म्हणजेच पाणी हा घटक या ठिकाणी आपल्याला या रासायनिक अभिक्रियेतला हा उत्पादित जो या ठिकाणी आपल्याला निर्देशित केलेला आहेच. तर मित्र, ऑक्साईडांची अभिक्रिया आम्लाबरोबर झाली असता क्षार आणि पाणी हे दोन घटक या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाल्याचे या रासायनिक अभिक्रियेतून समजून येतात. तर अशा प्रकारची ही बरीचशी उदाहरणे आपल्याला घेता येतील आणि याच माध्यमातून या प्रत्येक ऑक्साईडचा आम्लाबरोबर संयोग होऊन क्षार आणि पाणी हे आपल्याला मिळतीलच, यात काही शंका नाही. आता हा तिसरा गुणधर्म या ठिकाणी आपण थांबू आणि रासायनिक गुणधर्माचा हा चौथा प्रकार आपण लक्षात घेऊ. हा चौथा प्रकार धातूंची आम्लाबरोबर धातूंच्या ऑक्साईडांची अभिक्रिया आता पाहिली आपण. आता मात्र काय बघायलो, धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया. हे धातू आम्लाबरोबर कशा प्रकारे अभिक्रिया करतात याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. त्यातून आमच्या लक्षात येतं की प्रत्येक धातू त्या ठिकाणी वेगवेगळ्या आम्लाबरोबर वेगवेगळ्या वेगाने रासायनिक अभिक्रिया करतात. प्रत्येकाची रिॲक्टिव्हिटी पॉवर ही वेगळी आहे. त्याला आपण अभिक्रियाशीलता श्रेणी असं म्हणतो. तर अभिक्रियाशीलता श्रेणीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रत्येक धातू मूलद्रव्य हा आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया करणार आहे. मराठीत एक शाब्दिक समीकरण मी आपल्याला सांगतोय की धातू अधिक आम्ल. लक्षात घ्या, या शाब्दिक समीकरणावरून आपण रासायनिक समीकरण ही पाहू शकतो. तर धातूची रासायनिक अभिक्रिया आम्लाबरोबर झाली आणि काय तयार झालं पहा, क्षार तयार झाले. धातूंचे क्षार म्हणून आपण याला धातूंचे क्षार मिळतील प्रथम आणि त्याचबरोबर हायड्रोजन वायू काय मिळालं बघा, हा हायड्रोजन वायू सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. या धातूची अभिक्रिया आम्लाबरोबर झाली असता धातूंचे क्षार मिळतील आणि त्याचबरोबर हायड्रोजन वायू सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. या संदर्भातलं उदाहरण हे आपण घेऊ शकतो की मॅग्नेशियम या धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया झाली तर काय मिळालं, तर हा मॅग्नेशियम या ठिकाणी या क्लोरीन बरोबर रासायनिक अभिक्रिया करेल आणि तयार होईल MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. हा हा क्षार आहे. मॅग्नेशियम धातूचा क्षार आहे, धातूचा हा क्षार आहे. धातूचा क्षार या ठिकाणी आपल्याला मिळते म्हणे, याचं नाव आपल्याला सांगता येईल मॅग्नेशियम क्लोराईड. तर मॅग्नेशियम क्लोराईड हा धातूचा क्षार आपल्याला मिळाला. लक्षात येते का पहा, मॅग्नेशियमचा संयोग हायड्रोक्लोरिक आम्लातील क्लोरीन बरोबर झाला आणि या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड नावाचा एक क्षार तयार झाला. प्लस आणखी काय मिळते पहा, या ठिकाणी शिल्लक राहिलेला हा हायड्रोजन जो आपल्याला शेवटी H2च्या रूपामध्ये हायड्रोजन वायूच्या रूपामध्ये प्राप्त होते, जो आपल्याला ऊर्ध्वगामी दिशेनं निर्देशित करता येईल. कुठलाही जर वायू असेल तर तो आपण ह्याच पद्धतीनं निर्देशित करतोय. तर काय लक्षात येतं
धातूची आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया झाली असता धातूंचे क्षार आपल्याला प्राप्त होतील आणि त्याचबरोबर हायड्रोजन वायूची निर्मिती होईल। या संदर्भात समीकरणाचं संतुलन नसेल तर या ठिकाणी हायड्रोजनची संख्या 1 आहे, इथं मात्र 2 आहे, म्हणून आपल्याला 2 हा सहगुणक या ठिकाणी द्यावा लागेल। आता क्लोरीनची संख्या सुद्धा या ठिकाणी 2 झाली आणि या ठिकाणी सुद्धा ऑलरेडी ही 2 क्लोरीनची संख्या आहे। मॅग्नेशियम मात्र एकच आहे, इथं सुद्धा एकच आहे। अशा प्रकारे हे रासायनिक समीकरण संतुलित होईल। सेम थिंग दुसरे उदाहरण आपण घेऊया, ते म्हणजे कॅल्शियम। या कॅल्शियमची या दुसऱ्या हल्लाभरा किंवा प्रथम एक झिंकची रासायनिक अभिक्रिया पुन्हा या हायड्रोक्लोरिक अम्लाबरोबर आपण करून पाहू। लक्षात येईल आपल्या हा झिंक या हायड्रोक्लोरिक अम्लाबरोबर संयोग केल्यानंतर झिंक क्लोराईड दॅट इज ZnCl2 हा क्षार या ठिकाणी आपल्याला मिळाला। त्याचं नाव आहे झिंक क्लोराईड हा मिळाला। त्याचबरोबर शिल्लक काय राहिलो दॅट इज H2 हा हायड्रोजन वायू या ठिकाणी शिल्लक राहिला। म्हणजेच हा झिंक याबरोबर या हायड्रोक्लोरिक अम्लातील क्लोरीन बरोबर संयोग पावेल आणि झिंक क्लोराईड या धातूच्या क्षाराचा निर्मितीचा प्रकार आमच्या लक्षात येईल। त्याचबरोबर शिल्लक राहिलेला घटक म्हणजे H जो या ठिकाणी हायड्रोजन वायूच्या रूपामध्ये हा निर्देशित केलाय। समीकरणाचं संतुलीकरण करण्यासाठी 2 हा सहगुणक या ठिकाणी हायड्रोक्लोरिक अम्लाला दिला असता सर्व समीकरण हे संतुलित होईल। तर मित्रो केवळ हायड्रोक्लोरिक अम्लावरच नाही तर दुसरा एक सॅम्पल म्हणून आपल्याला उदाहरण मी देईन, तर ते म्हणजे कॅल्शियमची रासायनिक अभिक्रिया। लक्षात येते का पहा, कॅल्शियम या धातूची रासायनिक अभिक्रिया जर आपण सल्फ्युरिक ऍसिड बरोबर केली H2SO4 तर काय होणार आहे, तर या ठिकाणी हा कॅल्शियम या सल्फ्युरिक ऍसिड मधल्या या सल्फेट आयनाबरोबर रासायनिक अभिक्रिया करेल आणि काय तयार होतो पहा CaSO4 दॅट इज कॅल्शियम सल्फेट प्लस काय शिल्लक राहतं हायड्रोजन दॅट इज H2। लक्षात घ्या हा तयार झालेला जो क्षार आहे तर याचं नाव आहे कॅल्शियम सल्फेट आणि हा हायड्रोजन वायू। तर मित्रो त्या तिन्ही समीकरणातून आमच्या लक्षात येतं आम्ल हे कोणते असेल, हायड्रोक्लोरिक असेल, सल्फ्युरिक ऍसिड असेल, नायट्रिक ऍसिड असेल, या सर्व आम्लाबरोबर या धातूंची रासायनिक अभिक्रिया करण्याची जी एक प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया या रासायनिक अभिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येईल। तर हा झाला या धातूच्या रासायनिक अभिक्रियेमधला हा चौथा प्रकार, तो म्हणजे धातूची आम्लाबरोबरची अभिक्रिया। या ठिकाणी आपल्याला लक्षात आलीच असेल। तर मित्रो हा रासायनिक अभिक्रियेचा चौथा प्रकार आपण पूर्ण केला। पाचवा प्रकार जो या ठिकाणी शेवटचा प्रकार म्हणून या धातूच्या रासायनिक अभिक्रियेबद्दल रासायनिक गुणधर्माबद्दल आपल्याला पाहता येईल। पाचवा गुणधर्म आहे, त्या पाचव्या गुणधर्माला आपण धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया म्हणतो। तर मित्र हा धातू त्या ठिकाणी पाण्याबरोबर सुद्धा रासायनिक अभिक्रिया करतोय हे आपल्याला लक्षात घ्यायचे। मग ही जी धातूंची रासायनिक अभिक्रिया करण्याची पाचवी प्रक्रिया पाहतोय ते म्हणजे पाण्याबरोबर। पाणी हे थंड स्वरूपाचं असेल, कक्ष तापमानाचं पाणी असेल, पाणी हे काही गरम असेल आणि काही वेळेस पाण्याची वाफ असेल। तर सर्व धातू हे कक्ष तापमानातील पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करू शकत नाहीत। म्हणून त्या ठिकाणी काही धातूंची रासायनिक अभिक्रिया ही गरम पाण्याबरोबर होईल, काहींची थंड पाण्याबरोबर होईल, काहींची पाण्याच्या वाफेबरोबर होईल।
तर रासायनिक अभिक्रिया करण्याचा प्रत्येकाचा दर किंवा वेग हा वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक धातू हे या ठिकाणी या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करत असताना पाण्यातील या वेगवेगळ्या अवस्थेचा त्यांच्यावर परिणाम होणार आहे. तर पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यावर यांच्यामध्ये काय परिणाम होतोय हे आपण एका शाब्दिक समीकरणावरून लक्षात घेऊ. हे धातू अधिक पाणी, धातूंची पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते तर काय तयार होईल? तर या ठिकाणी धातूंची हायड्रॉक्साईड तयार होतं. धातूंची हायड्रॉक्साईड लक्षात घ्या. धातूंची हायड्रॉक्साईड तयार झाली आणि त्याचबरोबर धातूंची हायड्रॉक्साईड तयार होऊन हा हायड्रोजन वायू सुद्धा तयार होतो. हायड्रोजन वायू या ठिकाणी शाब्दिक समीकरणातून आमच्या लक्षात येतोय प्रत्येक धातू म्हणण्यापेक्षा बरीच धातू ही या ठिकाणी पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करतात. पाण्याच्या विविध प्रकारामध्ये कक्ष तापमानाचं पाणी, गरम पाणी अथवा पाण्याची वाफ याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करून प्रत्येक जण या ठिकाणी काय तयार करतो तर धातूची ऑक्साईड तयार करतो आणि त्याचबरोबर हायड्रोजन वायूची सुद्धा निर्मिती करतोय. तर या शाब्दिक उदाहरणानंतर आपण दुसरे काही असे उदाहरण घेऊ ज्या उदाहरणातून सहज आमच्या लक्षात येईल की मॅग्नेशियम या धातूची या पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया आपण पाहू. तर हा H2O मॅग्नेशियम या पाण्याबरोबर ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया करतो त्यावेळेस काय होते पहा. तर हा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होतो, दॅट इज MgOH प्लस शिल्लक राहणारा घटक हा H2 म्हणजेच हायड्रोजन वायू हा आपल्याला मिळून जाईल. याला आपण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणू. काय म्हणलं बघा, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा आपल्याला प्राप्त झाला. या शाब्दिक समीकरणाच्या पद्धतीने आमच्या लक्षात येतं की या ठिकाणी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा आपल्याला प्रॉडक्ट मिळाला आणि त्याचबरोबर हा हायड्रोजन वायू हा दुसरा प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळाला. समीकरणाचं संतुलीकरण जर नसेल तर संतुलित करावं लागेल. मॅग्नेशियम हा सिंगल आहे, इथं सुद्धा सिंगल आहे. ऑक्सिजन या ठिकाणी 2 आहेत, इथं मात्र 1 आहे, म्हणून आपल्याला 2 हा सहगुणक या अंतर्गत द्यावा लागेल. आता हायड्रोजनची संख्या ही 2 झाली आणि प्लस इथली 2 म्हणजे 4 झाली. इथं 2 2 4 ही हायड्रोजनची संख्या झाली. समीकरणाची ही संतुलीकरणाची प्रक्रिया सुद्धा झालेली दिसते. आता दुसरं एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर ते म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम या धातूची या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते तर काय तयार होतं पहा. हा कॅल्शियम या हायड्रोजन पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर आपल्याला प्राप्त होतंय कॅल्शियम हायड्रॉक्साईड, दॅट इज CaOH टेकन ट्वाइस. याला आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं म्हणतो. तर लक्षात घ्या हा धातू कोणता धातू? कॅल्शियम हा धातू या पाण्याबरोबर संयोग करतो म्हणून त्याच धातूचा हायड्रॉक्साईड आपल्याला प्राप्त होतो. दॅट मीन्स कॅल्शियम रिॲक्ट विथ वाटर अँड प्रोड्यूस कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोजन. This is the gas will be released. That means अशा पद्धतीच्या या सर्व रासायनिक अभिक्रियेतून आमच्या काय लक्षात येतं की प्रत्येक धातू या ठिकाणी पाण्याच्या विविध अवस्थेबरोबर रासायनिक अभिक्रिया करतोय आणि त्या धातूंची हायड्रॉक्साईड आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचबरोबर हायड्रोजन वायू सुद्धा मिळतो. तर मित्र, अशा प्रकारची या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होणाऱ्या रासायनिक गुणधर्माच्या 5व्या प्रकाराबद्दल ही सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. तर ही सर्व धातूंची होणारी अभिक्रिया, सर्व धातूंचे हे जे रासायनिक गुणधर्म आहेत तर हे गुणधर्म या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आपण लक्षात घेतलेले आहेतच. आता आपण शेवटचा कन्सेप्ट म्हणून या ठिकाणी
लक्षात घेऊ तो म्हणजे या अधातूंची काय म्हणते पहा, अधातूंचे रासायनिक गुणधर्म आपण पाहूया. अधातूंचे रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत. यापूर्वी आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहिले 5. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, त्यानंतर दुसरा गुणधर्म आपण पाहिला आयनांची निर्मिती, तिसरा पाहिला ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, चौथा पाहिला आम्लाबरोबर अभिक्रिया आणि पाचवा पाहिला पाण्याबरोबर अभिक्रिया. आता असाच प्रकार या ठिकाणी अधातूच्या रासायनिक गुणधर्माबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर अधातूच्या रासायनिक गुणधर्मामध्ये पहिला प्रकार हा रासायनिक गुणधर्माचा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. सेम थिंग जसा धातूमध्ये निर्देशित केला होता तसंच या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणू. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर मित्र, या अधातूच्या गुणधर्मासंदर्भामध्ये चर्चा करत असताना तसे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे प्रत्येक रासायनिक मूलद्रव्यांचे एक मूलभूत गुणधर्म आहेत, एक वर्तनात्मक गुणधर्म आहेत. या रासायनिक मूलद्रव्यांची सरासरी एक कुंडली म्हणून आपण या इलेक्ट्रॉन स्वरूपनाकडे पाहू शकतो. या इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्याच माध्यमातून प्रत्येक मूलद्रव्याच्या गुणधर्मासंदर्भामध्ये आपण अंदाज व्यक्त करू शकतो, सांगू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपन हे प्रत्येक मूलद्रव्याचं एक वर्तन निर्देशित करणारं गुणधर्म असल्याचं लक्षात येणार आहे. आता आपण अधातूच्या या इलेक्ट्रॉन स्वरूपनासंदर्भात चर्चा करूया. अधातूमध्ये आमच्या लक्षात येतं की कोणत्याही अधातू मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये हे 5 किंवा 6 किंवा 7 ही एवढ्या प्रमाणामध्ये बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या असेल. काही अधातू मूलद्रव्यामध्ये 5, काहीमध्ये 6 आणि काहीमध्ये 7 ही इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला पाहता येईल. याचे एक उदाहरण म्हणून आपण लक्षात घेऊ. हा नायट्रोजन. प्रथम आपण नायट्रोजन घेऊ, चालते. त्याचा अणुअंक आपल्याला सांगता येईल 7. ऑक्सिजन त्याचा अणुअंक आपल्याला सांगता येईल 8 आणि त्याचबरोबर क्लोरीन त्याचा अणुअंक आपल्याला सांगता येईल 17. तर या 3 मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून आम्हाला काय लक्षात येणार आहे पहा. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे आपण निर्देशित करूया. त्याचा अणुअंक हा 7 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असेल? 2 आणि 5 असेल. ओके, 2 आणि 5 असेल हे इलेक्ट्रॉन स्वरूपन. ऑक्सिजन ज्याचा अणुअंक 8 आहे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असेल? 2 आणि 6 असेल. 6 आणि 2 8. लक्षात आलं? 5 आणि 2 7. आणि या ठिकाणी क्लोरीन याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे निर्देशित करताना आमच्या लक्षात येतं 2 8 आणि 7. 8 आणि 2 10 आणि 7 17. अशा प्रकारची ही 17 अणुअंक असणारी क्लोरीनच्या अणूची संख्या ही आमच्या लक्षात येते. तर या ठिकाणी
या तिन्ही मूलद्रव्याचं जे एक इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्या पुढे मांडलं, त्यातून आमच्या लक्षात काय आलं की नायट्रोजन या अणूच्या बाह्यतम कक्षेअंतर्गत इलेक्ट्रॉनची संख्या ही किती आहे पहा. आताच या ठिकाणी आपण सांगितली की धातूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही काहीमध्ये 5 पाहायला मिळेल, काहीमध्ये 6 पाहायला मिळेल आणि काहीमध्ये 7 पाहायला मिळेल. म्हणजे अष्टकाच्या निम्म्यापेक्षा जास्त संख्या, म्हणजेच 5, 6 किंवा 7, 8 नाही, काय म्हणलं, अष्टकाच्या निम्म्यापेक्षा जास्त संख्या ही अधातूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असते आणि अष्टकाच्या निम्म्यापेक्षा कमी संख्या म्हणजेच 1, 2, 3, निम्म्यापेक्षा म्हणजे 4 पेक्षा, अष्टक म्हणजे 8, अष्टकाच्या निम्म्यापेक्षा म्हणजे 4 पेक्षा कमी संख्या म्हणजेच किती असणार आहे, 1, 2 किंवा 3 ही धातू अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. आता अधातूमध्ये आपण लक्षात घेऊ, अधातूमध्ये काय, अष्टकाच्या निम्म्यापेक्षा अधिक संख्या, अष्टक म्हणजे 8, निम्मी म्हणजे 4, पेक्षा जास्त म्हणजे 5, 6 आणि 7. तर अष्टकाच्या निम्म्यापेक्षा जास्त असणारी संख्या ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे 5, 6 आणि 7. तर अशा पद्धतीची ही अधातू मूलद्रव्याची ही इलेक्ट्रॉन स्वरूपाची बाजू आपण समजून घ्यायलो. आमच्या लक्षात आलं की नायट्रोजनचा ज्याचा अणुअंक हा 7 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 5 आहे, ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5च इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनचा अणुअंक हा 8 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 6 आहे, ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचबरोबर क्लोरीन, त्याचा अणुअंक हा 17 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 7 आहे, ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. दॅट मीन्स काही अधातू मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील, काहीमध्ये 6 असतील आणि काहीमध्ये 7 असतील. तर जेवढी काही या ठिकाणी 23 निर्धारित केलेली जी काही संख्या या अधातूची आहे, तर यांच्या प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये जर आपण इलेक्ट्रॉनची संख्या जर कन्फर्म केली, शोधली, तर आमच्या लक्षात येईल की त्या प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5, 6 किंवा 7 या संख्येपैकीच संख्या ही असावी लागते. म्हणजेच या ठिकाणी अधातूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5, 6 आणि 7 ही अष्टकाच्या निम्म्यापेक्षा जास्त संख्या आहे, 5, 6, 7. तर अशा प्रकारची ही इलेक्ट्रॉन स्वरूपाची बाजू या अधातू मूलद्रव्याच्या संदर्भात आपल्याला पाहता येईल. तर हा झाला या अधातूच्या रासायनिक गुणधर्मातला पहिला प्रकार, तो म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन, दॅट मीन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. त्या अंतर्गत आमच्या लक्षात या काही गोष्टी आल्या. त्यात दुसरा प्रकार आपण लगेचच लक्षात घेऊ, तर तो म्हणजे आयनांची निर्मिती. काय म्हणतो पहा, दुसरा गुणधर्म आपण कन्फर्म करायलो, आयनांची निर्मिती. ज्या पद्धतीनं धातू अंतर्गत आयनांची निर्मिती होत होती, सोडियम अणूपासून सोडियम आयन तयार झाला, मॅग्नेशियम अणूपासून मॅग्नेशियम आयन तयार झाला, ॲल्युमिनियम अणूपासून ॲल्युमिनियम आयन तयार झाला. त्या अंतर्गत अशी एक टेंडन्सी होती की प्रत्येक धातू मूलद्रव्य हा आपल्याकडला इलेक्ट्रॉन हा दुसरा कोणाला तरी देत होता. दॅट मीन्स ऑल मेटल्स आर डोनर. सर्व धातू हे इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतात, सर्व धातू हे इलेक्ट्रॉन गमावण्याचं काम करतात आणि धनप्रभाराची निर्मिती करतात. याच्या अपोजिट प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला अधातूमध्ये पाहायला मिळणार आहे. याचा गुणधर्म काय सांगतोय की प्रत्येक अधातू हा इलेक्ट्रॉन घेण्याचं काम करतो. ऑल नॉन मेटल्स आर रिसिव्हर. दॅट मीन्स दे ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर एलिमेंट. म्हणजेच या ठिकाणी त्या अधातूची जी एक टेंडन्सी आहे, तर ती म्हणजे इलेक्ट्रॉन हस्तगत करण्याची, इलेक्ट्रॉन घेण्याची, इलेक्ट्रॉन कमावण्याची आणि ऋणप्रभार निर्माण करण्याची. कोणता प्रभार? ऋणप्रभार निर्माण करण्याची यांची जी एक टेंडन्सी आहे. तर ही टेंडन्सी आपल्याला ही 1 by 1 लक्षात येईल. त्यामध्ये क्लोरीनबद्दल आपण चर्चा करूया. क्लोरीन असेल, त्याचबरोबर ऑक्सिजन असेल, त्याचबरोबर हे नायट्रोजन असेल. तर लक्षात घ्या, हा क्लोरीन याचा
अणुअंक आपल्याला माहित आहे 17. ऑक्सिजन ज्याचा अणुअंक आहे 8 आणि हा नायट्रोजन ज्याचा अणुअंक आहे 7. तर मित्र, या प्रत्येक अणूपासून हा कोण आहे लक्षात घ्या, हा आहे क्लोरीन अणू. काय म्हणतो? हा आहे क्लोरीनचा अणू. हा आहे ऑक्सिजनचा अणू आणि हा आहे नायट्रोजन अणू. कोण आहे पहा? नायट्रोजन अणू. आता हा प्रत्येक अणू करतोय काय याबद्दल थोडीशी आपल्याला चर्चा करायची. हे आयन कशा पद्धतीनं निर्माण करतात हे आपल्याला पाहायचंय. तर लक्षात घ्या, प्रत्येक धातू मूलद्रव्य असेल, अधातू मूलद्रव्य असेल, आता धातू सदृश्य मूलद्रव्य असतील, तर प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन हवेत. हाऊ टू डू कंप्लीट द ऑक्टेट इन माय लास्ट ऑर्बिट. अशा पद्धतीची जी एक प्रयत्न आहेत, तर ही प्रयत्न प्रत्येक मूलद्रव्यांची असल्याचे आपल्या लक्षात येणार आहे. मला या ठिकाणी सांगायचं की क्लोरीन ज्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 7 आहे. ऑक्सिजन त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2 आणि 6 आहे. सोडियम नायट्रोजन त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे या ठिकाणी 2 आणि 5 आहे. आता यामध्ये थोडंसं आपण चर्चा करूया की क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला अष्टक प्राप्तीसाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असेल? तर एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असेल. ही वॉन्ट 1 इलेक्ट्रॉन इन लास्ट ऑर्बिट फॉर द कंप्लीशन ऑफ ऑक्टेट स्टेट, ऑक्टेट पोझिशन. पण ही स्थिती या ठिकाणी आपल्याला जर 8 व्हायची म्हणली तर याला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. म्हणून हा एक इलेक्ट्रॉन कुणाचा तरी हा ऍक्सेप्ट करेल, स्वीकारेल. आता या ठिकाणी ऑक्सिजनच्या संदर्भात चर्चा करूया. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला ऑक्टेट म्हणजे 8 पूर्ण करण्यासाठी, अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असेल? 2. याच्याकडे 6 आहेत ऑलरेडी. 2 जर याच्यामध्ये जर मिळवले तर 8 होतील. म्हणून याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. आता या नायट्रोजन संदर्भात आपण विचार करूया. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी म्हणजे 8 इलेक्ट्रॉन याच्या बाह्यतम कक्षेमध्ये होण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असेल? 3. किती? 3 इलेक्ट्रॉनची याला आवश्यकता आहे. म्हणजेच या ठिकाणी याच्यासाठी 3 इलेक्ट्रॉन पाहिजेत, याच्यासाठी 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत आणि याच्यासाठी 1 इलेक्ट्रॉन पाहिजेत. या दृष्टीनं त्या ठिकाणी तो प्रयत्न करेल आणि कुणाचा तरी 1 इलेक्ट्रॉन हा या ठिकाणी क्लोरीन प्राप्त करेल. That means addition of 1 electron. Here addition of 2 electron because for the octet position he want 2 electron. He want only 1 electron. So he will be add 1 electron. He will be add 2 electron and he will be add 3 electrons. How much electrons? 3 electrons. 1 electron, 2 electron and 3 electrons. आता अशा पद्धतीची ही प्रत्येक मूलद्रव्याने ॲडिशन केलेली किंवा प्राप्त केलेली इलेक्ट्रॉनची संख्या ही आमच्या लक्षात आली की क्लोरीन हा या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन प्राप्त करतोय, ऑक्सिजन हा या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन प्राप्त करतोय आणि हा नायट्रोजन या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉनची प्राप्ती करतोय. आणि प्राप्ती करून यांच्यात कोणते प्रभार तयार होतात हे आम्हाला थोडंसं लक्षात घ्यायचे. तर क्लोरीन हा या ठिकाणी सिंगल निगेटिव्ह हा प्रभार आपल्या डोक्यावर तयार करणार आहे. हा प्रभार आला कसा हे थोडंसं आपण चर्चा करूया. लक्षात घ्या, हा क्लोरीनचा अणू आहे. क्लोरीनच्या अणुअंतर्गत एकंदरीत हा क्लोरीन आहे. क्लोरीनच्या अणूमध्ये प्रोटॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या असते. इलेक्ट्रॉन हे बाह्य कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. प्रोटॉन हा धन प्रभारित, हा प्रभाररहित आणि हा अरुण प्रभारित. आता प्रोटॉनची संख्या ही या ठिकाणी जर 17 असेल तर इलेक्ट्रॉन सुद्धा या ठिकाणी 17 असतात. सेम थिंग जसं आपण धातूमध्ये पाहिलं सोडियम संदर्भात, तसंच क्लोरीन संदर्भात सुद्धा आपण चर्चा करायला. तर या ठिकाणी क्लोरीनच्या प्रोटॉनची संख्या जर 17 असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती राहणार आहे? 17च राहणार आहे. मग या ठिकाणी
त्या क्लोरीनच्या 17 इलेक्ट्रॉनमध्ये एक इलेक्ट्रॉन हा ऍड झाला. हा एक इलेक्ट्रॉन कोणाचा तरी तो स्वीकारायलाय आणि परिणाम झाला काय, कोणती संख्या याच्यामध्ये ऍडिशन झाली तर इलेक्ट्रॉन ही संख्या ऍडिशन झाली. ऋण प्रभार या ठिकाणी वाढला. कितीनं वाढला? 1 न वाढला. लक्षात घ्या, प्रोटॉनची संख्या तर ऑलरेडी 17 आहे, इलेक्ट्रॉन सुद्धा 17 आहेत, परंतु एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या कोणातरी मूलद्रव्यापासून किंवा अणुपासून याने स्वीकारला आणि एकंदरीत याच्या इलेक्ट्रॉनची संख्या ही आता 17 + 1 म्हणजे 18 झाली. प्रोटॉनची संख्या ही ऑलरेडी 17च आहे, पण 17 ही या ठिकाणी इक्वल झाली. मग एक्सेस ह्याच्यामध्ये वाढलेला प्रभार किंवा शिल्लक प्रभार हा या ठिकाणी आम्हाला सांगता येईल. तर तो म्हणजे इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी याच्याकडं जास्त असेल म्हणून तो त्याच्या डोक्यावर लिहून आपण निर्देशित करू शकतो. दॅट मीन्स क्लोरीन सिंगल निगेटिव्ह या पद्धतीने आपण निर्धारित करू शकतो, निर्देशित करू शकतो. आणि याचं एक नाव सुद्धा आपण देऊ शकतो. याला आपण काय म्हणू? क्लोरीन आयन. लक्षात घ्या, हा क्लोरीन आयन झाला. क्लोरीन अणूपासून हा क्लोरीन आयन झाला. आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय झालं असं बघा. तर एका इलेक्ट्रॉनची याला प्राप्ती झालेली आहे म्हणून याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 आणि 8 येतं का? लक्षात पहा, एक इलेक्ट्रॉन यांनी कुणाचा तरी घेतला +1 electron add in this chlorine. That means he having the electron configuration that is 287. 1 electron add in this 7 and it will now become 288. अशा पद्धतीची ही या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपणाची त्या क्लोरीनची प्रक्रिया झाली असेल. याच्या डोक्यावर एक ऋण प्रभार आला असेल, तो त्या पद्धतीने आपण डिनोट करू शकतो. सेम थिंग ऑक्सिजन बद्दल चर्चा करूया. आता हा ऑक्सिजन या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन घेतोय? 2 इलेक्ट्रॉन. ही वॉन्ट 2 इलेक्ट्रॉन फॉर द ऑक्टेट पोझिशन. दॅट मीन्स हा ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन कुणाचे तरी ऍक्सेप्ट करतोय, घेतोय, म्हणून याच्या डोक्यावर 2 ऋण प्रभार आले आणि हा झाला ऑक्सिजन आयन. काय झालं बघा? ऑक्सिजन आयन. इलेक्ट्रॉन स्वरूप पण सांगू शकता. इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं 2 आणि 8. किती होतं? 2 आणि 6 होतं. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन इथं वाढले म्हणजे 6 + 2 = 8. and now the electron configuration of oxygen will become 2 and 8. आता याच्या बाह्यतम कक्षामध्ये हे 8 इलेक्ट्रॉन आले म्हणजे त्यांना अष्टक प्राप्ती झाली. पण आयनांची निर्मिती किती झाली तर या ठिकाणी ऑक्सिजनच्या डोक्यावर 2 ऋण प्रभार हे जागृत झाले किंवा आले, शिल्लक राहिले. म्हणून या ठिकाणी ऑक्सिजन आपल्याला अशा पद्धतीने निर्देशित करता येईल. सेम थिंग आता या नायट्रोजन बद्दल विचार करूया. नायट्रोजन हा किती इलेक्ट्रॉन घेतोय? हा 3 इलेक्ट्रॉन घेतोय. का घेतोय? कारण याच्या बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, तरच याचं अष्टक स्थानी प्राप्त होणार आहे. म्हणून हा 3 इलेक्ट्रॉन या ठिकाणी प्राप्त करेल. आता हा नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉनचं कुणाकडून तर घेण्याचं काम करतोय, म्हणून याच्या डोक्यावर हे 3 ऋण असल्याचे आमच्या लक्षात येतात. याच्या डोक्यावर 2 ऋण असल्याचे लक्षात येतात. याच्या डोक्यावर 1 ऋण असल्याचं लक्षात येतं. आणि आता हा काय झाला? आता हा नायट्रोजनच्या अणूपासून हा नायट्रोजन आयन तयार झाला. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय झालं असं? त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आता 2 आणि 8 झालं. किती होतं? 2 आणि 5 होतं. 5 मध्ये हे 3 ऍड झाले. आता त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण झाला 2 आणि 8. तर मित्र, त्या ठिकाणी प्रत्येक उदाहरणातून आमच्या लक्षात येतं की क्लोरीननं या ठिकाणी आपलं अष्टक स्थान प्राप्त केलं आणि एका ऋण आयनाची निर्मिती केला. ऑक्सिजननं सुद्धा अष्टक स्थान प्राप्त केलं आणि 2 धन आयनं त्याच्या डोक्यावर शिल्लक राहिली. त्याचबरोबर नायट्रोजननं सुद्धा अष्टक स्थान प्राप्त केलं आणि याच्या डोक्यावर 3 ऋण प्रभार ही आली. तर अशा पद्धतीची ही आयनांची निर्मिती करण्याची प्रक्रिया या अधातू मूलद्रव्यामध्ये सुद्धा ही असल्याचं आपण या गुणधर्मावरून लक्षात घेऊ शकतो. आणि हा दुसरा गुणधर्म आपल्या या ठिकाणी संपला. आता तिसरा गुणधर्म या अधातूच्या रासायनिक गुणधर्मासंदर्भामध्ये
आपण चर्चा करणार आहोत. तर तो तिसरा गुणधर्म आपल्याला सांगता येईल तो म्हणजे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. तिसरा गुणधर्म पाहतोय अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. जशी धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होती तशाच प्रकारची ही अधातूंची सुद्धा या ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया ही आपल्याला लक्षात घ्यायचे. तर मित्रो, प्रत्येक अधातू या ठिकाणी ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतोय. त्यामध्ये उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो की हा कार्बन या वातावरणातील ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया करतोय. शाब्दिक समीकरण आपण मांडूया. अधातू अधिक ऑक्सिजन बरोबर आहे अधातूची ऑक्साईड. काय मिळाले हो? अधातूची ऑक्साईड या ठिकाणी तयार व्हायले. हा अधातू मूलद्रव्य ऑक्सिजन बरोबर संयोग करतोय आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू आपल्याला प्राप्त होते. हा कोण आहे? तर हा अधातूचा ऑक्साईड आहे. याला आपण काय म्हणू? अधातूचे ऑक्साईड. लक्षात घ्या, ही रासायनिक अभिक्रिया अशी आपण वेगवेगळ्या रूपामध्ये सुद्धा लक्षात घेऊ शकतो. उदाहरणामध्ये हा सल्फर या गंधकाची रासायनिक अभिक्रिया ज्यावेळेस ऑक्सिजन बरा होईल त्यावेळेस या ठिकाणी SO2 हा घटक आपल्याला प्राप्त होईल. या प्रत्येक अधातूची ज्या वेळेस ऑक्सिजन बरा रासायनिक अभिक्रिया होईल त्यावेळेस प्रत्येक अधातूचे हा सुद्धा आहे अधातूचा ऑक्साईड. याचं नाव आहे सल्फर डायऑक्साईड. हा आहे कार्बन डायऑक्साईड. तर या प्रत्येक अधातूची ज्या वेळेस ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होईल त्यावेळेस त्या ठिकाणी अधातूची ऑक्साईड तयार होते. आता ही अधातूची ऑक्साईड पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करतील. काय म्हणलं? या अधातूच्या ऑक्साईडांची पाण्याबरोबर अभिक्रिया त्यातलीच अभिक्रिया आहे. काय म्हणलं? अधातूंच्या ऑक्साईडांची पाण्याबरोबर अभिक्रिया व्हायले. पाण्याबरोबर अभिक्रिया पाण्याबरोबर जर अभिक्रिया झाली तर या ठिकाणी काय होणार आहे हे आपण थोडंसं समजावून घेऊ. तर कार्बन डायऑक्साईड हा कार्बन डायऑक्साईड या पाण्याबरोबर अभिक्रिया करतोय. लक्षात घ्या, हा सल्फर डायऑक्साईड जर पाण्याबरोबर अभिक्रिया करत असेल तर काय होणार आहे? आपण एक उदाहरण या ठिकाणी लक्षात घेऊया. हा सल्फर ट्रॉक्साईड या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करतोय तर काय होईल की जी वेगवेगळी धातूंची ऑक्साईड आहेत ती पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया करतात. त्यातून आम्हाला काय मिळणार आहे? तर एक शाब्दिक समीकरण म्हणून मी या ठिकाणी मांडतोय. अधातूची ऑक्साईड अधिक पाणी काय मिळणार आहे? त्या पद्धतीची ही आम्ल आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यात कार्बन डायऑक्साईडची रासायनिक अभिक्रिया जर पाण्याबरोबर झाली तर H2CO3
याला आपण कार्बोनिक काय म्हणतो बघा, कार्बोनिक आम्ल म्हणतो. कोणतं आम्ल तयार झालं पहा, H2CO3 हा त्या ठिकाणी एक आम्ल तयार झाला. याची संख्या थोडीशी आपण लक्षात घेऊ. हायड्रोजनची संख्या या ऍसिड मधली आम्ही लक्षात घेतली 2 आहे, तर आमच्याकडं 2 आहेतच. अभिक्रियाकारकांची आणि उत्पादितांच्या अणूंची संख्या जर या ठिकाणी संतुलित असेल, सारखी असेल, तर त्याला आपण संतुलित रासायनिक समीकरण असं म्हणतो. मग प्रत्येक रासायनिक अभिक्रिया ही संतुलित स्वरूपात असणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. म्हणून या प्रत्येक अणूचं कन्फॉर्मेशन करणं हे महत्त्वाचं असेल. म्हणून हायड्रोजनची संख्या आपण काउंट केली तर इथं 2 आहे, इथं सुद्धा ऑलरेडी 2 आहे. कार्बन या ठिकाणी संख्येनं 1 आहे, हा या ठिकाणी 1 संख्येनं 1 आहे. ऑक्सिजन मात्र या ठिकाणी 3 आहेत. इथं आमच्याकडं हा 1 आणि इथले 2 म्हणजे संख्येनं 3 आहेत. म्हणजेच या ठिकाणचं हे रासायनिक समीकरण संतुलित असल्याचं निर्देशित होते. आता दुसरं समीकरण आपण पडताळून पाहूया. सल्फर डायऑक्साईड या धातूच्या ऑक्साईडची अभिक्रिया पाण्याबरोबर व्हायली. दॅट मीन्स SO2 प्लस H2O इज इक्वल टू काय तयार होणार आहे पहा, H2SO3. हा काय मिळाला आपल्याला, H2SO3 मिळाला. याचं नाव आहे सल्फ्युरस आम्ल. कोणता आम्ल मिळाला पहा, हा सल्फ्युरस आम्ल आपल्याला मिळालाय. समीकरणाचं संतुलीकरण होते की पाहू. तर या ठिकाणी हायड्रोजनची संख्या 2 आहे, ऑलरेडी इथं सुद्धा हायड्रोजन 2 आहे. ऑक्सिजन सल्फरची संख्या ही ऑलरेडी 1 आहे, इथं सुद्धा आमच्याकडे 1 आहे. हायड्रोजन मात्र या ठिकाणी ऑक्सिजन मात्र 2 आहेत, हे 3. 2 अधिक 1 म्हणजे 3 ऑक्सिजनची संख्या आहे. इथं सुद्धा ऑक्सिजनची संख्या ही 3 असल्याचं आमच्या लक्षात येते. आता या संयुगाला आपण नाव दिले सल्फ्युरस आम्ल, या संयुगाला नाव दिले कार्बोनिक आम्ल. आता पुन्हा आणखी तिसरी अभिक्रिया आपण लक्षात घेतोय. हा आहे सल्फर ट्रायऑक्साईड. हा डायऑक्साईड झाला, हा ट्रायऑक्साईड आहे. त्या सल्फर ट्रायऑक्साईडची या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया झाली असता आम्हाला काय प्राप्त होणार आहे पहा, हा H2SO4 काय म्हणतोय, हा सल्फ्युरिक ऍसिड. याचं नाव आपल्याला सांगता येईल सल्फ्युरिक आम्ल. दॅट मीन्स H2SO4 बॅलन्स आहे का नाही पहा. सल्फरची संख्या 1 आहे, सल्फरची संख्या ही 1 आहे. ऑक्सिजनची संख्या इथं 3 प्लस 1 म्हणजे 4 आहे. ऑक्सिजनची संख्या ही ऑलरेडी इथं 4 आहे. हायड्रोजनची संख्या मात्र इथं 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे. आता या समीकरणामध्ये सर्वच घटक हे संतुलित असल्याचं आमच्या लक्षात येतं. तर मित्र, अशा प्रकारची या अधातूच्या रासायनिक गुणधर्मातली ही तिसरी गुणधर्माची बाजू ही आपण पडताळून पाहिली. शेवटचा गुणधर्म तो म्हणजे अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया. अधातूची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया हे होते की नाही आपल्याला चर्चा करायचे. आम्लाबरोबर अभिक्रिया हा अधातूच्या रासायनिक गुणधर्मातला प्रकार कितवा आहे, तर हा प्रकार आहे 4था. त्यात आमच्या लक्षात असं येतं की कोणत्याही अधातूची विरल आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया ही होणार नाही, तर हे या ठिकाणी आम्हाला सांगता येईल. आणि या सर्वप्रथम पाहिलेल्या धातूंच्या रासायनिक गुणधर्माचा, त्याचबरोबर अधातूंच्या या रासायनिक गुणधर्माचा टप्प्याटप्प्यानं हा केलेला अभ्यास हा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा बारकाईनं निरीक्षण करून हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अवगत करता येईल. धन्यवाद.